सर्वांना नमस्कार. खान अकॅडमीवर आपल्याला गेल्या वर्षीचे वर्ग आता पुढील वर्गामध्ये नेणं गरजेचे आहेत. त्याशिवाय आपल्याला मुलांना निपुणता देता येणार नाहीत. यासाठी आपण काय केलं पाहिजे ते या व्हिडिओमार्फत पाहूया. ज्या पद्धतीनं आपण युडायसमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन करतो, पहिलीचा विद्यार्थी दुसरीत नेतो, त्याच पद्धतीनं खान अकॅडमीमध्ये सुद्धा घेणं आपल्याला नेणे आवश्यक आहे. मग ती कशा पद्धतीने न्यायचं ते पाहूया. सर्वप्रथम आपण गुगल सर्चला MR खान अकॅडमी mr.khanacademy.org लॉग इन अशा पद्धतीने आपण टाकायचं आहे. टाकल्यानंतर पहिलीच वेबसाईट येते त्याला आपण टच करूया. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो. या ठिकाणी खान अकॅडमीसह गुण वाढतात अशा प्रकारचा हा इंटरफेस येतो. यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन आणि साइन अप अशा दोन टॅब आहेत. यामध्ये यापूर्वी आपण खान अकॅडमीवर ईमेलद्वारे आपण जॉईन झालेला असल्याने आपण लॉग इन करणार आहात. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी वर आताच लॉग इन करा, गुगल वापरून सुरू करा किंवा इतर फेसबुक, ॲपल, मायक्रोसॉफ्ट अशा आहेत. पण आपण न काही करता यापूर्वी आपण ईमेलद्वारे जॉईन झाला होता, म्हणून आपण या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे. मी ईमेल टाकतो. ईमेल टाकला, माझा पासवर्ड टाकला आणि लॉग इन म्हणतो. मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो. या ठिकाणी सुनील बोळे आपले स्वागत आहे. शाळेचं नाव, युडायस नंबर आणि उजव्या कोपऱ्यात इथे माझं नाव आणि इथे अशा प्रकारचं नोटिफिकेशन, विद्यार्थी डॅशबोर्ड, शिक्षक डॅशबोर्ड, सेटिंग, मदत, लॉगआउट असे टॅब दिलेले आहेत. आपण काय करणार आहोत तर या ठिकाणी गेल्या वर्षी माझ्याकडे दुसरी आणि तिसरीचा वर्ग होता. तो वर्ग आता मी तिसरी आणि चौथीत ते विद्यार्थी गेलेले आहेत. मला इथे प्रमोशन करायचं आहे. ते प्रमोशन युडायसमध्ये प्रमोशन करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे. ते आता कसं करायचं ते पाहूया. या अगोदर इथे क्लास 2 मॅथ 2025-26 मधील शैक्षणिक वर्षात खान अकादमीसोबत भागीदारी असलेल्या एका शाळेला नियुक्त केला गेला होता. जर तुम्ही चालू शैक्षणिक वर्षातही या वर्गाचा वापर करणार असाल अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. आणि खाली वर्ग सक्रिय असल्याची पुष्टी करा, निष्क्रिय वर्ग हटवा अशा दोन टॅब दिलेले आहेत. हा वर्ग आपल्याला यावर्षी सुद्धा चालू ठेवायचा असल्याने वर्ग सक्रिय असल्याची पुष्टी करावर मी टॅब करणार आहे. टॅब केल्यानंतर अशा प्रकारचा एक चौकोन आपल्या समोर येतोय. शाळेला वर्ग नियुक्त करा, शाळेचं नाव आणि इयत्ता. आता या ठिकाणी पूर्वी जी इयत्ता होती, मी पुन्हा एकदा दाखवतो. आता हा वर्ग आहे इयत्ता दुसरी. आता या इयत्ता दुसरीतील विद्यार्थी मला इयत्ता तिसरी मध्ये न्यायचे. या ठिकाणी इयत्ता दुसरी जे दिसत आहे त्या ठिकाणी इयत्ता तिसरी आणायचं आहे असल्याची पुष्टी केली. मी टच केलं आणि वर्ग लेवल निवडा. आता हा दुसरीतला विद्यार्थी मला तिसरीत न्यायचा आहे म्हणून मी तिसरी निवडली आणि खालच्या बाजूला रद्द करा आणि जतन करा अशा दोन टॅब आहेत. यातील जतन करावर क्लिक केलं. पाहूया आपण काय बदल होतोय का. हो, वरची सूचना गेली आणि या ठिकाणी इयत्ता दुसरी जे होतं तिथं इयत्ता तिसरी आलेलं आहे. आता अजून काय गोष्ट झाली तर या ठिकाणी आपण जे वर्गाचं नाव दिलंय क्लास 2 मॅथ 2025-26 या नावामध्ये आपण बदल करणार आहोत. यासाठी आपल्याला त्याचबरोबर कोर्सेस इयत्ता दुसरी गणित MH, इयत्ता दुसरी ब्रिज कोर्स असे प्रकारचे जे कोर्स आहेत ते कोर्स सुद्धा आपल्याला बदलायचे आहेत. कारण विद्यार्थ्याला अभ्यास दिल्यानंतर इयत्ता दुसरीचं न देता आपल्याला तिसरीचं द्यायचे आहेत. यासाठी आपल्याला याच वर्गाच्या समोर खाली 3 टिंब आहेत, तिथे क्लिक करूया. या ठिकाणी 2 सब टॅब आलेले आहेत, विद्यार्थी जोडा आणि सेटिंगवर क्लिक करतो मी.
सेटिंगवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा वर्गाची माहिती, वर्ग डिस्प्ले नाव आता इथे जे आपलं नाव होतं तिथं आपण नाव बदलणार आहोत. क्लास 2 होतं त्या ठिकाणी 3 करतोय. मॅथ 2025-26 आहे आणि तिथे मी 2026-27 करणार आहे आणि पुढच्या बाजूला जे जतन आहे जतन करा त्याला क्लिक करतो. आपल्याला वर्ग कोडला काही करायचं नाही. वर्ग नियुक्त करायला ऑलरेडी आपण दुसरीच्या ऐवजी तिसरी केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी कोर्स बदलायचा आहे आपल्याला. तुम्ही इथे डिलीट करून नवीन वर्ग तिसरीचे कोर्स घेऊ शकता किंवा कोर्स बदला यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्याला आता दुसरीच्या ऐवजी आता तिसरीचे कोर्स आपल्याला घ्यायचे आहेत. इथे मी नवीन इयत्ता तिसरी आणि इयत्ता तिसरी नवीन कोर्स असे जे 2 टॅब आहेत त्यावर क्लिक करतो आणि इयत्ता दुसरीवरील जी क्लिक केलेली होती ती क्लिक काढून टाकतो. हे गणित विषयाखाली आपण केला. यानंतर ब्रिज कोर्समध्ये सुद्धा ह्या दुसरी ब्रिज कोर्स आहे तिथला मी क्लिक काढून टाकला आणि इयत्ता तिसरीवर क्लिक केला आणि खालच्या बाजूला जतन करा म्हणून जे आहे त्यावर क्लिक करतो. अशा पद्धतीनं माझा वर्गाचं नाव बदललं. मी बॅक येतो. आता आपण बघूया या पद्धतीने आपण हा दुसरीचा वर्ग तिसरीमध्ये नेलेला आहे. या वर्गामध्ये एकच विद्यार्थी होता. आपण या ठिकाणी क्लास 3 मॅथ 2026-27 असं याचं नाव दिलेलं आहे. कोर्सेस बघा आपले या ठिकाणी बदललेले दिसत आहेत. विद्यार्थी मात्र एकच दिसत आहे. अशा पद्धतीनं आपण दुसरीचा वर्ग तिसरीमध्ये नेलेला आहे. याच पद्धतीनं मला हा जो वर दिसतोय वर्ग तिसरी मॅथ 2025-26 याला सुद्धा आपल्याला 26-27 मध्ये न्यायचे. नेऊन दाखवतो. वर्ग सक्रिय करावर क्लिक केला. या ठिकाणी वर्ग लेवल निवडली. मी चौथी करणार आहे. जतन करा करतो. क्लिक केला. वरची माहिती गेली, सूचना गेली. आता मला या 2025-26 या वर्गाचं नाव आपल्याला चेंज करायचं आहे. कोर्सेस बदलायचे आहेत. तिसरीचा वर्ग आपल्याला चौथीत न्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला या 3 टिंबावर क्लिक करायचं आहे. सेटिंगवर जायचं आहे. वर्ग डिस्प्ले नाव आहे तिथे आपण क्लिक केलं. वर्ग चौथी केला. मॅथ आहे तसंच ठेवायचं आहे. 2025-26 याऐवजी 26-27 करायचं आहे आणि पुढे जतन करावर क्लिक करणार आहे. यानंतर वर्ग नियुक्त करायच्या पुढे इयत्ता चौथी आलेला आहे. कोर्सेस बदलामध्ये जायचं आहे आणि तिसरीची क्लिक काढून टाकायची आहे. इयत्ता चौथीवर क्लिक करायचे आहे. चौथीमधील इयत्ता चौथी नवीन कोर्सला सुद्धा मी क्लिक केलेला आहे. यानंतर ब्रिज कोर्समध्ये तिसरी काढून टाकलं आणि चौथीचा ब्रिज कोर्स निवडला. अशा पद्धतीनं मी माझ्याकडे असलेल्या दोन्ही वर्गाचं तुम्हाला वर्गाचं नाव बदलून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर कोर्सेस बदललेले आहेत. हे पहा, इयत्ता तिसरीमध्ये 1 विद्यार्थी आणि इयत्ता चौथीमध्ये 2 विद्यार्थी आहेत. अशा पद्धतीने आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती, वर्गांची नावे बदलले, कोर्सेस बदलले आणि यानंतरची पुढचा घटक म्हणजे निपुणता ध्येय द्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेतून एखादा विद्यार्थी निघून गेला असेल किंवा एखादा विद्यार्थी कसा ॲड झाला असेल ते पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.